आपण आज आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण या आयुष्यमानच्या वेबसाईटवरती यायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम बेनिफिशरीवरती दाबून मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे. इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ऑथेंटिकेशन मोड विचारत आहे. त्या अगोदर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. 3483 30. OTP टाकल्यानंतर इथे ऑथेंटिकेशनचं मोड आहे. त्या अगोदर एक कॅप्चा टाकून घ्यायचा इथं. चौतीस 83 30. तर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा लॉग इन करायचं आहे. फोर 5 3 लॉग इन करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की लॉग इन होत आहे आपलं पेज. लॉग इन इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आपल्याला. महाराष्ट्र घेतल्यानंतर PMJY प्रधानमंत्री डिस्ट्रिक्ट सर्च करायचं आहे. लातूर. आधार कार्डाने आपल्याला सर्च करायचं आहे. इथे मी आधार कार्ड नंबर टाकतो 694067652978. ते सर्च केल्यानंतर असं आपल्याला दिसेल इंटरफेस. इथे मी अगोदर माझी प्रोसेस केली होती. डाउनलोडचं बटन यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे ऑथेंटिकेशनचं आणखी एक वेळेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अलाव करायचं आहे. ऑथेंटिकेशन मोड विचारत आहे. हे 3 प्रकारचं ऑथेंटिकेशन मोड करता येते. आधार OTP, आधार फिंगरप्रिंट, आधार आयरिस. आपण OTPद्वारे करून घेऊ. इथे 2 OTP येत आहेत. पंच्याऐंशी 92 80. सत्तावीस 12 65. ऑथेंटिकेट करून घ्यायचं आहे. ऑथेंटिकेट केल्यानंतर असा डाटा दिसेल. इथे क्लिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला माझे आयुष्यमान कार्ड दिसेलच. ते डाउनलोडचं ऑप्शन आहे. हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथे आपलं आयुष्यमान कार्ड हे सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. ते अशा पद्धतीने दिसत आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा. धन्यवाद.